नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आजची ही रेसिपी खास मच्छी प्रेमींसाठी, ज्यांना मासे खायला खूप आवडतात त्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी वेगळ्या वाटणामध्ये आज आपण इथं मच्छी रस्सा बनवलेला आहे आणि त्याचबरोबर मच्छी फ्राय बनवलेला आहे। कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग असा हा मच्छी फ्राय एकदा जर तुम्ही बनवलात तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खाल, हे मात्र खरं। सुंदर चवीचा इथं फिश फ्राय आणि फिश करी आपली झालेली आहे। बऱ्याच जणांची तक्रार असते की आमच्या फिश करीला पाहिजे तसा कलर येत नाही, पाहिजे तशी चव लागत नाही, मसाले व्यवस्थित फिशमध्ये मुरत नाहीत। पण आज आपण ही फिश करी करणार आहोत तर ती पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवेन की मच्छीला कलरही कसा आणायचा आणि मच्छीचा मसालाही मच्छीमध्ये कसा मुरवायचा। सुंदर चवीची ही मच्छी करी होते आणि सुंदर चवीचा हा मच्छी फ्रायही होतो। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। आपण इथं 1 किलो फिश घेतलेला आहे आणि या फिशला आपल्याला 1 चमचा हळद लावायची आहे, 2 चमचे मीठ लावायचं आहे। सुंदर चवीचा हा मच्छी करी अगदी तुम्ही समुद्राच्या पाण्याची करा किंवा अगदी नदीच्या पाण्याची करा, ज्या कुठल्या मच्छी तुम्ही समुद्राची किंवा नदीची घ्याल त्या सगळ्याला जर असा मसाला वापरला तर नक्कीच दोन्हीही प्रकारच्या मच्छी चवदार चविष्ट नक्की व्हायला मदत होते। एका लिंबाचा रस, हळद आणि मीठ लावून आपल्याला ही मच्छी 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवायची आहे। अशा पद्धतीने जेव्हा आपण मच्छी मॅरिनेट करून ठेवतो त्याच्यामध्ये व्यवस्थित असा हा मसाला मुरला जातो आणि मच्छी चवीला फार छान होते। खास वाटणातला आज आपण मच्छी करी बनवत आहोत ते वाटण इथं दाखवते। 100 ग्रॅम इथं सुक्कं खोबरं, 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा धणे, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा जिरं इथं मी घेतलेलं आहे। संपूर्णपणे ही रेसिपी माझ्या आईच्या हातची आहे आणि आज मी तुम्हाला शेअर करत आहे। 1 चमचा जिरं, त्याचबरोबर 4 ते 5 मिरी दाणे, 4 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे, 1 मूठ कोथिंबीर, 1 छोट्या लिंबाच्या आकाराची चिंच। संपूर्णपणे आपण नेहमी जे वाटण करतो त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या वाटणातली ही रेसिपी आहे। आणि 4 इथं बेडगी मिरच्या। आपल्या मच्छी कलरला छान असा एकदम लाल कलर येण्यासाठी इथं आपण बेडगी मिरच्या वापरलेल्या आहेत। 4 बेडगी मिरच्या घ्या। ह्या मिरच्या तिखट नसतात पण या मिरच्यांमुळे आपल्या भाजीला कलर फार छान येतो। 100 ग्रॅम इथं मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, पण तुम्ही जर ओलं खोबरं घेतलं तर या मच्छीची चव आणखीन वाढते। आता एवढ्या वाटणावरती आपल्याला ही मच्छी करी बनवून घ्यायची आहे। हे जे वाटण आहे हे खरपूस खमंग अजिबातसुद्धा न परतता 1-2 मिनटासाठी आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त शेकवून घ्यायचं आहे। तेलाचा वगैरे वापर न करता हा जो मसाला आहे हा अगदी 2 ते 3 मिनटासाठी फक्त शेकवून घ्या। मसाला शेकवून घेतल्यामुळे छान असा मिक्सरला तो बारीक होतो। आता हा शेकवलेला मसाला थंड करायचा आहे आपल्याला। थंड झाला की आपण हा मिक्सरला लावून घेऊया आणि छान याच्यापासून आपल्याला मच्छी करी बनवून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये हा मसाला घेतला, थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन आपण याची पेस्ट करणार आहोत। सुंदर चवीची ही मच्छी करी होते, एकदा नक्की ट्राय करा आणि एकदा जर तुम्ही ट्राय केली तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल, एवढी छान चवीची ही मच्छी करी होते। आपला हा मसाला वाटून झालेला आहे, आता हा आपण परतून घेऊया। 2 पळ्या मी इथं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि या तेलावरती हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्या। याच्यामध्ये 1 चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। आता ही मच्छी बेडगी मिरच्यांमुळे ही मच्छी करी तिखट होत नाही, तर तिखटासाठी मला इथं 1 चमचा मी मिरची पावडर घेतली। फक्त मिरची पावडर, कोणताही गरम मसाला वगैरे न घेता फक्त मिरची पावडरवरती ही मच्छी करी आपल्याला बनवायची आहे। छान मसाला परतून झाला, मसाल्याने तेल सोडलं की मच्छीचे पीस आपण याच्यामध्ये घेऊया। मच्छीचे पीस घ्यायचे आणि वरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। लक्षात ठेवा इथं गरम पाण्याचा वापर करायचा नाही, आपल्याला थंड पाण्यावरती ही मच्छी करी बनवायची आहे। मच्छीचे पीस घेऊन वरती जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं पाणी घ्या, म्हणजे तुम्हाला रस्सा किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण ठेवा। चवीनुसार मीठ घालायचं। आपण मॅरिनेट करताना मच्छीला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथं थोडासा अंदाज घेऊन मीठ घाला। आणि पहा इथं मी व्यवस्थित असं पाणी घेतलं आणि 5 ते 6 मिनटासाठी ही मच्छी करी आपल्याला उकळून द्यायची आहे। छान अशी उकळून द्यायची आणि माशाचा पूर्णपणे अर्क आपल्याला या करीमध्ये उतरला की करी चवीला फार छान होते। इथं आपण मच्छी फ्रायची तयारी करूया। बारीक रवा घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, छोटी वाटी तांदळाचं पीठ,
चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला आणि एवढ्यावरती आपल्याला ही आता फिश फ्राय करून घ्यायची आहे. मला आवडतो म्हणून 1 चमचा मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे ही मच्छीला फार छान चव येते. तांदळाचं पीठ घ्या, बेसन पीठ घ्या, बारीक रवा घ्या, लाल मिरची पावडर 1 चमचा घ्या, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ. याच्यावरती ही मच्छी फिश फ्राय आपल्याला बनवायचा आहे. हा जो मी फिश फ्राय बनवत आहे पहा तुम्ही, मी तेलामध्ये सोडल्यानंतर एक कणसुद्धा आपला इकडं तिकडं रवा होत नाही. अगदी व्यवस्थित फिशवरती त्याचं कोटिंग होतं. पूर्णपणे हा फिश आपल्याला रव्यामध्ये घोळवून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो वरती रवा असतो तो रवा आपल्याला झाडून घ्यायचा आहे. रव्यामध्ये तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घ्या. छान चवीची ही फिश होते आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत होते. संपूर्ण फिशला मी रवा लावून घेतलेला आहे. आता आपण ही फिश शॅलो फ्राय करून घ्यायची. तवा चांगला गरम कडकडीत झाला की आपण तेलही कडकडीत गरम करून घ्यायचे. थंड तेलावरती किंवा अगदी कमीत कमी तापलेल्या तेलावरती अजिबातसुद्धा मच्छी तळू नका. पूर्णपणे चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्या आणि मग ही मच्छी तेलामध्ये सोडा. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मच्छी तळून घेणार कडकडीत तेलावरती, तेव्हा त्याचं आवरण अजिबातसुद्धा बाजूला होत नाही. तुम्ही पाहू शकत असाल फिशला एकदम आपलं हे जे आवरण आहे रव्याचं व्यवस्थित असं घट्टसर बसलेलं आहे. कुठेही एका बाजूला आवरण झालं नाही आणि एका बाजूला फिश झालेलं नाही. छान असा कुरकुरीत खुसखुशीत हा फिश तयार होतो. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नदीचा फिश घ्या किंवा अगदी समुद्राचा फिश घ्या, म्हणजे खाऱ्या पाण्यातले फिश किंवा गोड्या पाण्यातले फिश तुम्ही या पद्धतीने बनवून पहा. सुंदर चवीचे हे फिश होतात. अगदी फिश करी तर झणझणीत होतेच, पण फिश फ्राय ही थोडासुद्धा रवा इकडे तिकडे न होता छान असा होतो. पाहू शकत असाल तुम्ही, तुमच्यासमोर हा फिश मी तळून घेतलेला आहे. सुंदर चवीचा झाला. इकडे आपली करी ही 5 ते 6 मिनटासाठी चांगली उकळून घेतली मी आणि छान अशी उकळल्यामुळे या पूर्ण माशाचा अर्क या करीमध्ये उतरलेला आहे आणि सुंदर अशी आपली फिश करी तयार झाली आहे. कलर पाहून तोंडाला पाणी सुटेल एवढा लालबुंद कलर बेडगी मिरच्यांमुळे आपल्या फिश करीला आलेला आहे. आणि अशा पद्धतीने ही फिश करी करून पहा. फिश फ्राय कुरकुरीत करून पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी छान छान पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी मच्छीप्रेमींना, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसह. धन्यवाद.